नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज मी आले कल्याण मध्ये आणि मी जिला भेटणार आहे ना तिला मेकअप करायची नटायची खूप आवड आहे आणि ती दिसते सुद्धा एका छानशा परीसारखी आणि वयाच्या दुसऱ्या वर्षापासून मॉडेलिंग करते आणि रॅम्प वॉक सुद्धा करते. चला तर मग भेटूया या परीला. My name is Saisha Visham Boyle. My school name is Nairana Teachers. Special Ateliata, Special Ateliata, Special Ateliata. तर ही आहे छोटीशी सायशा आणि ती मला छान मेकअप करणार आहे. मेकअप करून टाकले बीम सक्क. हे काय आहे? ह्याला काय म्हणतात? कसं करायचं? थँक्यू पिल्लू. मी तुला मदत करू? हाऊ इज इट गुड? खूप बोल ना माझ्याशी, मला सांग ना. आणि मग तयार झाल्यावर काय करायचं असतं? डोळे बंद कर. केले. आता वाव, किती छान तयार केलं. मस्त, थँक्यू. आणि मग ह्याच्यानंतर काय करायचं असतं? सेल्फी काढायचा असतो. दाखव कसा. सेल्फी काढून दाखव मला आपल्या दोघींचा. माझा पण, तू आणि मी. अच्छा काय? थँक्यू. तुला मेकअप करायला आवडतो? हो. कोणी शिकवलं तुला मेकअप करायला? आईनी? कोण आहे ती? कोण आहे? मम्मा. मम्मानी शिकवलं. आणि तुला डायनोसर आलेला तुझ्याकडे? हो. मग काय बोलला तो डायनोसर? तो काय बोलायला नाही. तो मला चावत नाही. मी त्याच्या पोटावर बसते. डायनोसरच्या पोटावर बसते? पण तुला डायनोसर दिसला कुठे? भेटला कुठे? वाव, खूपच छान ग. किती म्हणजे डोळे बंद कर. हा, खूप सुंदर बेटा. मस्त. एवढं प्रेमाने मला कधीच कोणी तयार नव्हतं. एवढे मी लग्नात पण सुंदर नव्हते दिसले जेवढे तुझ्यामुळे आज दिसले मी. थँक्यू सो मच. तुझे फ्रेंड्स कोण कोण आहेत? कस्तूर आणि ओजू आणि आंवी. आणि तुम्ही काय करता शाळेमध्ये? खेळतो. आणि मस्ती करतात? नाही. का मस्ती नाही करत? नाही. आणि तू मोठी होऊन कोण बनणार आहेस? आता मी काहीच बोलणार नाही. मम्मा. मम्मा सारखं व्हायचंय तिला. ओके. आणि तुझ्या घरी कॅट आहे? हा, लिओ. आणि काय करता लिओ तुला? आणि आवाज कसा करतो? अरे बापरे. मग तू घाबरत नाहीस? तू कसं करते लिओला? तू मारतेस लिओला? मी झोपली होती ना तेव्हा तो मॅव करतो आणि घाबरते. कशी घाबरते? अशी घाबरतेस? आणि तू कधी त्याला मेकअप केलायस लिओला? नाही. कॅटला मेकअप नाही करत? नाही. ओके, बर. ओके. हे बघ, इकडे 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 जाऊ नकोस कुठे. हा, आता एका हातात हे घाल. हा, घाल. असं असं. ओके, घातलंस? घातलं? घट्ट झालं? हा. आणि एका हातात हे. आणि मला स्टोरी सांगायची. सांगणार ना? तुला येते? मला मम्मानी सांगितलं तुला येते ना स्टोरी. हा, ती आता ह्याच्यात दिसली पाहिजे. हा, सांग. मंकी आणि कॅटची संगी सांगू? नाही. मग कोणाची सांगणार आहे? टायगर आणि उंदीर. हा, सांग. एक टायगर असतो हा, आणि एक उंदीर असतो. हा, दोघं फ्रेंड असतात आणि असं असं करतात. हे बघ, मी तुला दाखवते. हॅलो, हाय. मग लवकर मला सांग.
एक स्टोरी सांग ना मला छान. हॅलो, हा मला येलो कलरचं ते दे ना. ओके, हे देऊ. हा. आणि हे पाहिजे का हे पाहिजे? कुठला हँड पपेट पाहिजे तुला? आणि ओके. हे हा. हे इथे ठेव, हे इथे ठेव. हा मला ना हे पाहिजे. हा कोण आहे? सिबला, कोण आहे? सिबला. सिद्रा. ओके. आणि हा कोण आहे? भीम. भीम. ओके, ह्याचं नाव भीम आहे. लावून दे ना हाताला. असं हातामध्ये लावून देऊ. बर. ओके, असं. हा, आता ते काय बोलतायत एकमेकांशी? टक्कर देतात. कसं दाखव. डिशुम 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 डिशुम. आणि मग टक्कर दिल्यावर काय होतं? लागतं, लागतं, जोरात लागतं. लागतं तर निघतो. काय निघालं? लागतं. रक्त निघालं. कोणाचं? याचं? अरे बापरे, मग तो रडला का? हे बघ. चावला तुला तो? Mommy and Daddy, I love you. Come to me, they call you. Give me a kiss when I ask you. Mommy and Daddy, I love you. गुड जॉब. आणि तू हे काय लावलंयस? काय म्हणतात त्याला? भीम. काय? भीम. ओके, ह्याचं नाव भीम आहे, जे ती डोळ्याला लावलंय. आणि मग हे लावल्यावर काय होतं? हो बापरे, असं होतं. असं परत कर. मी घाबरले. बापरे, तू हे काढ, मला भीती वाटते. नको 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 नको. अरे बाप, नको. अरे हे काढलंस ना की तू माऊ नाही होणार. हा, आता माऊ नाहीये. आपण आता आईबाबांबरोबर पण खेळायचं का? खेळूया आईबाबांबरोबर. साईशा इतकी प्रिटी आहे, तर तिची आई किती प्रिटी असेल ते बघूया. नमस्कार. ओव्हरऑलच खूप क्यूट कपल आहे आणि फॅमिली आहे असं मी म्हणेन. तर साईशाला लुक्स आईकडनं आलेत का? मे बी दिसतच असेल. पण हिच्या येण्याने आयुष्यात खूप बदल झाला. हो, ऑफकोर्स खूप झाला. म्हणजे शी वॉज अनएक्सपेक्टेड ऍक्च्युली. आम्ही एक्सपेक्ट नव्हतो करत की एवढ्या लवकर आम्हाला बेबी होईल इन 2 years. आणि वेन शी केम तर सगळंच चेंज, म्हणजे ऑलमोस्ट एव्हरीथिंग चेंज लाईक हेवन. सो इट वॉज भरपूर पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ती आमच्या जीवनामध्ये आल्यापासून. खूप बऱ्यापैकी नाही, म्हणजे चांगलीच प्रगती आहे ती आल्यापासून. खूप लकी आहे ती आमच्यासाठी, सर्वांसाठी. हाव स्वीट. साईशा हे नाव कोणी ठरवलं आणि कसं ठरवलं? साईशा हे नाव आम्ही लग्नाच्या अगोदरपासूनच, म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे, तर त्याच्या तेव्हाच हे घे पिल्लू, हे घे. हा, लग्नाच्या अगोदरपासूनच आम्ही हे नाव म्हणजे ठरवून ठरवलं. इकडे बस. इकडे हा, ये. ओके ठीक आहे. तिच्या नावाची काय स्टोरी आहे ते तिच्याकडनं ऐकूया. ती थोडासा तिने छोटा ब्रेक घेतलाय. अच्छा. Yes. तर ऍक्च्युली आम्ही असं ठरवलं नव्हतं की साईशा असं काही नाव ठेवणार आहे. आणि त्यावेळी जेव्हा ठरवलेलं तेव्हा साईशा वॉज नॉट कॉमन. आम्ही असं शिर्डीला गेलेलो बिफोर मॅरेज. तर आम्ही विचार केलेला की जे पण नाव ठेवू मुला मुलीचं ते साईवरून ठेवू, साईबाबा, बिकॉज आम्ही दोघं पण साईबाबांना खूप मानतो. तर अचानक असं माझ्या याच्यातून निघालेलं की जर मुलगी झाली तर साईशा, आणि आम्हाला मुलगीच पाहिजे होती आधीपासून. तर मुलाचं रिदान ठरवलेलं, पण तो फक्त एक एक्सक्लुडिंग थिंग होत, लाईक एक्सक्लुडिंग हे होतं की मुलगा झाला तर, पण मुलगीच पाहिजे होती. सो साईशा. म्हणजे तीव्र इच्छा होती. खूप इच्छा होती, खूप म्हणजे जास्त. विचार आम्ही हा करत होतो का जर मुलगा झाला तर आम्ही सेकंड चान्स घेऊ मुलीसाठी. पण आता आम्ही साईशा येतो त्यामुळे आम्ही सेकंड चान्स घेणार सुद्धा. आमचं आम्हाला मुलगी ठरलेलं पाहिजे की होती. मुलगा झाला तर मे बी विचार करू मुलगीसाठी, पण मुलगी झाली तर दॅट्स इट, म्हणजे एंड, बस एकच. आणि त्याच्यानंतर तिलाच जे आहे ते सगळं सगळं काय तिच्यामध्ये सगळं कॉन्सन्ट्रेशन आता आयुष्यामध्ये देणार. पण मग तिने काय व्हावं मोठेपणी असं तुम्हाला दोघांना वाटतं? दोघांचे पण आता वेगवेगळे व्ह्यूज आहेत. आमचं त्याच्यावरून थोडं कधी कधी वाचतं, पण नंतर विचार करतो तिला जे पाहिजे इन फ्युचर तीच ते बनेल. जर आमच्याकडून काय कॉन्ट्रीब्युशन असेल तर यांना ती एअरफोर्समध्ये पाहिजे. नॉट एअरलाइन्स, एअरफोर्स फॉर इंडिया. ही वॉन्ट्स हर टू रिप्रेझेंट इंडिया. आणि मला पाहिजे की ती कोणतरी मोठी, लाईक कुठल्या तरी मोठ्या कंपनीची CEO व्हावी. तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस एक गंमत झाली होती. खूप डिलिव्हरीच्या समथिंग वेळेस वॉज फिशी देन. रिगार्डिंग
फिश. रिगार्डिंग फिश तो किस्सा तो किस्सा पूजाच तुम्हाला सगळ्यात चांगला सांगू शकेल, कारण का पूजानीच तो घडून आणला होता. ऍक्च्युली मला फिश, मी डाय हार्ट फॅन आहे फिशची लहानपणापासून, आणि मी होल 9 months फक्त फिश खाल्लंय जास्त. तर जेव्हा डिलिव्हरीला मी, म्हणजे मला 9 months आणि 11th डे झाले, म्हणजे ऑलमोस्ट 11 days झालेले 9 months होऊन, आणि लेबर पेनच होत नव्हतं. तर वी जस्ट थॉट की आपण डॉक्टरकडे जाऊ आणि त्यांना विचारू की काय बाबा काय प्रॉब्लेम आहे, लेबर पेन का नाही होत आहे. आम्ही गेलो आणि घरी फिश ऑलरेडी यांनी आणून ठेवलेले, सुरमई पापलेट सगळं आणून ठेवलेलं. तर मी डॉक्टरकडे गेली. डॉक्टर बोलले की बाळाचं डोकं जे आहे ते खाली आलंय, तर तुम्ही एक काम करा, आत्ता ऍडमिट व्हा, तुम्हाला इंजेक्ट करते मी, आणि लेबर पेन चालू होईल, 2-3 तासात तुमची डिलिव्हरी होऊन जाईल. तर आय वॉज लाईक, मी विशांतला लगेच असं केलं. मी बोलली की प्लीज, विशांत मला बोलत होते की हो ऍडमिट, आपला बेबी येऊन जाईल 2 तासात. मी बोलली अरे घरी फिश बनतंय त्याचा मी बेबी थांबेल प्लीज, फिश बनतंय. अजून तर लेबर पेन सुरू झालेलं आहे अजून तर labor pain चालू ना, झालं इंजेक्शन देऊन लेबर पेन. अरे यार तू असं काय करतेस, नाही प्लीज तुम्ही सांगून तर बघा ऍटलीस्ट. आम्ही गेली, हे जातच नव्हते, मी गेली आतमध्ये केबिन मध्ये. म्हणजे डॉक्टर तुम्ही जे इंजेक्ट आता करणार आहे ते तुम्ही 7 वाजता करू शकता ना. बोलतो हा करू शकतो. बोले मी येते, मला जरा अर्जंट काम आहे. डॉक्टर विचारत काय काम आहे हे सांगायला, म्हणजे प्लीज सांगू नका, ते मला ओरडतील. फिश साठी बेबीला सोडून चालली. मी घरी गेली, फिश खाल्लं भरभरून, आणि नंतर मग 7 आम्ही 7 वाजता वाजता ऍडमिट झालो. पण मग हिला आवडतं की नाही? तिला त्याच्या बाप रे, ती 2 महिन्याची असल्यापासून आम्ही तिला फिश फिश खाते ती आतमधलं फिश वाईट. क्रॅब्स सगळं सगळं खाते ती काही आधीपासून. म्हणजे खाण्याचं वगैरे असं काही टेन्शन नाही. पण ही पहिली आई असेल की जिला आधी फिश खायचं होतं आणि मग बेबीला बघायचं होतं. त्याच्यानंतर बेबी झाल्यावर फिश नाही खायचे 3 महिने, ते पत्ते असतात. मी म्हणजे विचार केला 3 महिने नाही खाणार मी, त्याच्याशी आता खाऊन जाते पण जे पण मग आहे ते. तुम्ही डॉक्टरला सांगितलं का की मला मुलगीच हवी आणि मला मुलगी झाल्यावर सांगा म्हणून? हा, त्याचा एक किस्सा असा आहे का ज्या वेळेस ना साईशा झाली त्या टायमाला एक 1:30 वाजले, 1 वाजला, रात्रीचे 1 वाजला होता. म्हणजे 7 वाजता इंड्यूस केले होते. हा 1 वाजलं रात्रीचं. आणि त्या टायमाला ना म्हणजे एवढी गर्दी होती हॉस्पिटलमध्ये. गर्दी म्हणजे आमचेच, म्हणजे माझेच सगळे मित्र आणि भरपूर सारे गर्दी. डॉक्टर मला बोलला काय एवढं सगळे जण, तर आम्ही लोक बाहेर बसलो आणि डॉक्टर असे आले आणि समोरून कोण बाबा कोण आहेत, म्हटलं मी आहे. अच्छा साईशा झाले. सगळेजण सरप्राईज. साईशा म्हणजे मुलगा झाले मुलगी झाले सगळेजण बोलतात, पण साईशा झाले. डॉक्टरला पूजाने सांगितलं का जर मुलगी झाली ना तर साईशा झाली सांगा, आणि जर मुलगा झाला तर रिदान. ही नावं आम्ही पहिल्यापासून ठरवून ठेवली होती. जर मुलगी झाली तर साईशाच ठेवायचं. स्वीट. पण तुमच्याकडे ओव्हरऑल बघून असं वाटतं की तुम्ही खूप एन्थू आहात आणि खूप पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी घेतात. मी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा सगळे जे एजेड लोक असतात, आपण पाया पडतो तेव्हा बोलतात पहिला मुलगा होऊ दे. मी त्यांना बोलायची बाबा तुम्हाला राग आला तरी चालेल, म्हणजे जे पण असतील ते, पण मला हा आशीर्वाद देऊ नका की पहिला मुलगा होऊ दे. नका देऊ चालेल, पण प्लीज मुलगा होऊ दे बोलू नका. आमच्या आजीला मुलगा खूप पाहिजे होता, पण मला मुलगी पाहिजे होती. मग मुलगी जशी झाली ना, घरामध्ये वातावरणच अगदी म्हणजे वेगळंच झालं. पण मुलगी म्हणजे कसं माहिती, एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत आज माझ्या आयुष्यामध्ये का म्हणजे मी तिला ना, मी कधीच मला स्वतःकडे एवढं लक्ष दिलं नव्हतं. मी तिला नेलपेंट लावतो, मी तिला लिपस्टिक लावतो, मी पूर्ण तयार करतो, मी तिला आंघोळ घालतो, मी तिचा ब्रश करतो. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी. मुलगा कसा एक पॅन्ट शर्ट घातला आणि चल गो अँड प्ले. बिलीव्ह तिच्याकडे 40 पेअर्स आहेत. आणि आता आपण सगळ्या फॅमिली सोबत इकडे आहोत. आम्ही तुम्हाला होय आणि नाही असं तुमच्या हातात दिलंय. हे घ्या, दोन्ही बाजूनी आहे. सो मी यांना काही प्रश्न विचारेन, त्याच्यावर तुमच्या ज्या रिॲक्शन असतील हो किंवा नाही त्या तुम्ही द्यायच्या आहेत. सुरुवात करूया. सर्वप्रथम प्रश्न तुमच्यासाठी. बाहेर जाताना साईशाला सोबत न्यायचं नसेल तर तुम्ही काही कारण देता का? मला सांगा, काय कारण देता, काय ढाचे देता तुम्ही? ढाचे असे असतात. एकच पेटंट आहे, डॉक्टरकडे जायचंय. हा, तुला सांगितलं ना का आम्ही डॉक्टरकडे चाललोय, मग ती मग नाही येणार. कारण तिला माझ्या डॉक्टर इंजेक्शन देतो किंवा गोळ्या औषधं देणार. पण तिला हा प्रश्न पडत नाही का की आपले आई बाबा सारखे डॉक्टरकडे का? हा, दिवसातून 10 वेळा खात असं तिला समजत 10 वेळा आम्ही डॉक्टरकडेच जातो. पण आता आम्ही तयारी करायला घेतली की स्वतः मी विचारते का तुम्ही डॉक्टरकडे चालले. काय झालं तुझं, आज पोट दुखतंय का की पाय दुखतोय, काय झालं आज? तुला डॉक्टरकडे. म्हणजे हा डॉक्टरकडे. तर असं सगळं चालतं. म्हणजे हा पेटंट आहे. आजीचं काय म्हणणं ते मला ऐकायचंय. मी ऑफिसला जाते, खूप थकून येते, पण संध्याकाळी आल्यावर साईशाला घेतल्यावर माझा सगळा थकवा दूर होतो. आणि खूप म्हणजे मी एवढं परिश्रम दिवसभरात केलेत हे संपूर्ण मी विसरून जाते. 10:30-11 पर्यंत ती खेळते आमच्याकडे घरामध्ये. आणि माझ्याकडे एकच आहे का साईशा कोणताही हट्ट करत नाही, पैसे मागत नाही, खाऊ मागत नाही. तिला फक्त खेळणे घेऊन बसते आणि किचनमध्ये स्वयंपाक तिच्याबरोबर करते. प्रत्येक गोष्ट ती माझ्याकडून शिकत असते. अतिशय गोड आणि खूपच सुंदर माझं असं लेकरू आहे ते. एवढं प्रेम मिळतं मला साईशाकडनं.
थँक्यू सो मच. मला असं वाटतं की एक नातवंड आलं की आजी आजोबांचं जे काही आयुष्य आहे ते असं परिपूर्ण होतं असं त्यांना वाटत असेल. आई बाबा साईशावर रागवतात का? तुम्हाला काय वाटतं, रागवतात? हो हो होय. मम्मी पप्पा हे म्हणजे तिचे मम्मी पप्पा ना होय होय. सगळे होय होय. दादू बिलकुल रागवत नाही, आई पण बिलकुल रागवत नाही. कोणतरी रागवायला थोडासा तरी थोडासा धाक पाहिजे म्हणून आम्ही रागवतो. बिकॉज ते दादूकडे काही पण करेल ना, ते काहीच बोलत नाही, गपचूप तिला सगळं देतात, सगळं ऐकतात. म्हणजे एखादा कोणी असा हक्काचा माणूस साईशाचा असा का ज्याच्याकडे ती सगळं हट्ट पुरू शकते, ज्याच्यावरती ओरडू शकते, त्याच्यावरती तिला म्हणजे ते एक टॉय, तिचा दादू म्हणजे टॉय, तो पाहिजे काय ते पण करू मनासारखं शकते. काही पण. म्हणजे ती अगदी मूड मध्ये आल्यानंतर पप्पांना कधी कधी नावाने पण हाक मारते. हो? हो अगदी. तर असं सगळं आहे. तर म्हणजे ते तो हट्ट हा प्रकार सगळा पप्पांकडे आहे. ती तुमच्यावर सगळं शेअर करते का? होय. अगदी अगदी सगळं करते. सगळं शेअर करते. परिपूर्ण अपडेट्स ती देते दिवसभरातल्या. ती जेव्हा दुपारून शाळेतून येते त्या टायमाला माझं ऑफिस बाजूला असल्या कारणाने मग मी येऊन जाऊन असतो घरी. म्हणजे तिला भेटायला ऍटलीस्ट येतो, जेवायला मी दुपारी घरी येतो. मग त्या दरम्यान ती आल्यानंतर मग सगळं मला सकाळपासून सांगणार का, म्हणजे ती स्कूल बसमध्ये कोण कोण होतं, मग समजा कोणी स्कूल बस काही खराब झाली होती, मग आज मी ऑटोनी आली, मग तो काका मला सोडायला आला, किंवा स्कूलमध्ये काय काय झालं, कोणी तिला काय गिफ्ट दिले, कोणाचा बर्थडे होता, नावा सगळं, आणि सगळ्या गोष्टी एकदम अप टू डेट ती देते. सेम गोष्ट सगळ्यांना सांगते. आणि असं सगळ्यांना, नाही की असं कंटाळेल. हा. मला सांगणार सेम, मी आल्यानंतर मला सांगणार, आईला म्हणजे यांच्या हा. आईला सेम सांगणार, Same सांगणार, तिच्या दादूला मावशींना same same सांगणार. म्हणजे तिला सगळं खूप लाईक इगरनेस असते की मी सगळं कधी सांगते. तिच्याबद्दल किती छान गप्पा मारल्यात तुम्ही आमच्या बरोबर. मस्त. आता हिच्यासाठी कसा गेम खेळतायत आणि कोण प्राइज मिळवून देते ते बघूया. आणि आता बघूया साईशाचे आई का बाबा कोण हिला मिळवून देणार आहे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. गेम खूप सोपा आहे. इथे तुमच्या समोर काही ग्लासेस ठेवलेले आहेत. तुम्हाला दोघांना इंडिव्हिज्युअली फुगे फुगवायचे. त्याची गाठ नाही बांधायची. त्या फुग्यातल्या हव्यानी असा हवा सोडून ग्लास खाली पाडायचा. एकदम सोपं आहे. आणि एकदा करून झालं की तो फुगा बाजूला ठेवायचा, नवीन फुगा घ्यायचा. ठीक आहे. यासाठी तुम्हाला 2 मिनिटं मिळतील. ही बघणार आहे. ओके, आपण दोघींनी मिळून बघायचं आहे. सो जितके जास्त ग्लास पाडाल तेवढे जास्त पॉइंट्स तुम्हाला मिळतील. आणि तुम्ही यांना चेअरअप करायचं आहे. ठीक आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. कमॉन कमॉन बाबा कर. आधी कोपऱ्यातली पाडा. It's easier. हो हो, करा करा. थांब थांब. तेव्हा आईनी बाबाला सांगितलं होतं की तुम्ही कंपल्सरी हरायचं, पण ते मुलीसाठी जिंकलेत. रिक्वेस्ट केलेली. रिक्वेस्ट नव्हती, धमकी होती, धमकी. तुम्ही साईशासाठी जिंकला आहात हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुम्हाला आजचा आमचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि हो, तुमच्याही मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला नक्की ईमेल करा. आणि हो हो, तुमच्या मुलांचे काही असे फनी व्हिडिओज असतील किंवा क्लिपिंग्स असतील तर त्याही आम्हाला पाठवा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. नमस्कार.